हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज बोंबलाचं कालवण कसं करायचं ते तुम्हाला दाखवते आहे। त्यासाठी मी काय काय घेतलं ते दाखवते। बोंबील घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत, हळद घेतलंय, हिंग घेतलंय, आगरी मसाला घेतलाय, तांदळाचं पीठ घेतलंय थोडंसं, मिरची घेतली आहे, कोथिंबीर, लसूण आणि चिंचेचा कोळ घेतलाय। आता आपण कालवण कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते। मी इथे तेल तापत ठेवलं होतं, तर सुरुवातीला मी हिंग घालते, मिरची घालते, लसूण घालते, हळद घालते। मी गॅस बंद केला, मला तेल थोडंसं तापलं होतं। आगरी मसाला घातला, पण हे व्यवस्थित ढवळून घेऊया। तांदळाचं पीठ घालते, तांदळाचं पीठ घातल्यामुळे घट्ट होतं। आपण वाटण वगैरे काही वापरणार नाही आहोत इथे। चिंचाचा कोळ घालते। आता तुम्हाला किती आंबट हवं आहे त्यानुसार तुम्ही चिंचाचा कोळ घाला। पाणी घालूयात आता आपण। तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालून छान उकळी आणायची ह्याला। आपल्या कालवणाला आता व्यवस्थित उकळी आली आहे। मसाला आपण शिजवून घ्यायचा आहे चांगला। आता मी मीठ घालते, आता आपण बोंबील टाकूयात। बोंबील शिजायला काही वेळ नाही लागत, एक 5 मिनिटात बोंबील शिजून जातात। बोंबील टाकून झालेत माझे। झाकण वगैरे काही ठेवायचं नसतं, 5 मिनिटांनी बोंबील आपले शिजतील। बोंबील टाकल्यावर परत उकळी आली आहे। आता बोंबील शिजलेत का आपण बघूया। बोंबील शिजलेले आहेत। असे बोंबील गळायला लागले की समजायचं शिजलेत। एक 5 मिनिटात व्यवस्थित शिजलेले आहेत। आपली रेसिपी रेडी झाली आहे। मी आता सर्व करते। आपली बोंबील करी रेडी झाली आहे। मस्त वाफा येतात गरम गरम। तुम्ही हे भाकरी, चपाती, भातावर कशावर खाऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।